मालवण नगर परिषदेच्या रणधुमाळीत जोरदार सुरुवात झालेली आहे। मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात लाखो रुपयांची रोकड सापडली आहे। शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी या ठिकाणी लाईव्हचा सोशल मीडियावरून लाईव्ह जात हा सगळा प्रकार समोर आणलेला आहे। या सगळ्याविषयी निलेश राणे यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। माझ्याशी बोलणार आहेत आमदार निलेश राणे। हे सर, काय नक्की प्रकरण आहे? सन्मान्य भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सन्मान्य केनवडेकर यांच्या घरामध्ये पैसे जमवले जात आहेत, ठेवले जात आहेत आणि रोज सन्मान्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब काही 2-3 दिवसापूर्वी जेव्हा मालवणमध्ये आले होते तेव्हाच मला शंका आली की हे काहीतरी गडबड करणार किंवा होणार। तर मी काही लोकांचे पाठलाग, त्यांचे जे जवळचे, त्यांचे जे पगारावर आहेत भारतीय जनता पक्षामध्ये, अशा लोकांचे आम्ही पाठलाग सुरू केले आणि मला खात्री होती की हे काहीतरी गडबड करणार आणि ते सापडले गेले। आणि मी ते सगळं जे काही पैसे आहेत, माझी खात्री आहे की ती एक बॅग नाही, अशा अनेक बॅगा आहेत, अशी अनेक 7-8 घरं आहेत ज्यांच्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून हे सगळं चालू आहे। सामान्य माणूस निवडणूक लढू शकणार नाही, बिचारा गरीब माणूस अपक्ष उभा आहे, कुठल्या वेगवेगळ्या पक्षातून उभा आहे, तो लढू शकणार नाही। त्यासाठी मला हे सगळं जनतेसमोर ठेवावं लागलं। एका क्राईम सीन मध्ये एका क्रिमिनलला पकडून देणं ह्याच्यामध्ये वाईट कुठं आहे? उलट चांगलं आहे, शाबासकी द्यायला पाहिजे होती। ते काल काय काय झालं आणि त्यांनी काय त्याच्यावरती कारवाई केली हे विचारायला आणि त्यांना भेटण्यासाठी मी जाणार आहे। तर एकंदरीत पाहिलं असेल तर आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट सांगितलंय की आता जे काल प्रकरण घडलं त्या संदर्भात ते आता निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे। कॅमेराचं निलेश काळेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।